तेजवार्ता न्यूज नेटवर्क, हमेशा सच के साथ। जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा आणि गट साधन केंद्र पंचायत समिती आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आज शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 12 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झालं। या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त प्रकल्प सादर केले आहेत। विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय श्री मोहनराव काकडे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती आष्टी यांच्या हस्ते पार पडलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री विजयकुमार बांदल अण्णा माननीय सभापती पंचायत समिती हे उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री अंकुशराव चव्हाण, श्री परमेश्वर काका शेळके, माजी पंचायत समिती सदस्य श्रीमती सीमा टकले काळे, माजी श्री सय्यद अब्दुलभाई, अध्यक्ष जनता वसतिगृह शिक्षण संस्था धानोरा, माननीय श्री जावेद पठाण, केंद्र प्रमुख केंद्र धानोरा, नामदेवराव शेळके, माजी प्राचार्य युनुस सय्यद उर्फ राजू मास्टर, व्यवस्थापक विशाल बांदल आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं आयोजन श्री ढोबळे SM प्राचार्य तथा मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी श्री तिपुळे SS उपप्राचार्य, श्री सय्यद AD उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक श्री गवळी BR आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पवार सर आणि आठवळे सर यांनी केले तर आभार नन्नवरे मॅडम यांनी मानले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक काकडे सर यांनी केले। या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण, आरोग्य, ऊर्जा, तंत्रज्ञान, गणित, शेती आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांवर आधारित प्रकल्प सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड निर्माण होण्यास मदत होणार असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय। सदर विज्ञान प्रदर्शनाचा समारोप उद्या दिनांक 3 जानेवारी रोजी होणार असून विविध गटातील उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे। जनता महाविद्यालय धानोरा येथे झालेल्या या विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली। तेजवार्ता न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी अशोक अडागळे, धानोरा आष्टी। त्यावेळेस हे मोबाईल मधून तिकडचा माणूस इकडे बोलतो त्यावेळेस कसं काय बोलतोय, हा आवाज कसा येतोय? ज्यावेळेस व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपण बोलतो त्यावेळेस माणसाचं चित्र इकडच्याला तिकडचं दिसतंय आणि तिकडच्याला इकडच्याचं दिसतंय। हे का दिसतंय? आणि एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण बघतो की एखाद्या झाडाचं फळ खालीच का पडतंय, एखादा लिटमस पेपर एखाद्या लिक्विड मध्ये टाकल्यानंतर त्याचा कलरच का बदलतोय, असे विविध प्रश्न ज्यावेळेस विद्यार्थ्याला पडतात त्यावेळेस सायन्स सुरू होते, त्यावेळेस विज्ञान सुरू होते। आणि ज्याला हे प्रश्न पडतात, ज्याला प्रश्न पडल्यानंतर तो विचार करतो विद्यार्थी, त्या ठिकाणी विचार करण्याला त्या ठिकाणी वाव मिळतो त्याला। आणि हे वाव मिळत असताना ज्यावेळेस आमच्या मार्गदर्शक शिक्षकाची गरज भासते आणि तो मार्गदर्शक शिक्षक त्याला मग त्याचे शास्त्रीय कारण त्या ठिकाणी समजून सांगतो आणि त्यावेळेस विद्यार्थ्याचं समाधान त्या अनुषंगाने त्या ठिकाणी संपत आहे। असायला पाहिजे एखाद्या आर्ट गॅलरीमध्ये आपल्याला चित्र बघायची आवड असेल, आत जायचं असेल तर तिथं चित्र असायला पाहिजे। आपण सगळे एकाच क्षेत्राकडे वळलो आणि आपण पालकांनी जर एकच क्षेत्राकडे जर लादलं तर परिणाम काही वेगळे झालेले हे आपण प्रसिद्धी माध्यमातून वाचतो। नीट की तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड आहे, तुम्हाला वाद्यकलेची आवड असेल, तुम्हाला चित्रकलेची आवड असेल, तुम्हाला नाटकाच्या क्षेत्रातली आवड असेल, तुम्हाला भूगोल विषयासारख्या विषयाची आवड असेल, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला खेळाची आवड असेल, त्याही क्षेत्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुमचं करिअर आगामी काळातलं घडावं हीच रास्त अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो।
आज दिनांक 2/1/2026 रोजी 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा तालुका आष्टी या ठिकाणी आयोजित केलेले आहे। सदर प्रदर्शनाचा कालावधी दिनांक 2/1/2026 ते 3/1/2026 असा असून तालुक्यातील विज्ञानप्रेमी शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये नोंदवलेला आहे। तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा हेतू विद्यार्थ्याची जिज्ञासा वाढावी, त्याची चिकित्सका आणि त्याच्या बुद्धीला चालना भेटावी हा या ठिकाणी प्रामाणिक हेतू असून या ठिकाणी निवड झालेले विद्यार्थी हे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी त्या ठिकाणी सहभाग नोंदविणार आहेत। या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आज जवळपास 90 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपण आपले स्वतःचे साहित्य, वैज्ञानिक साहित्य या ठिकाणी मांडलेलं आहे। हे विज्ञान साहित्याचं पाहणी केली असता अतिशय नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांनी साहित्य त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि तयार करत असताना त्यांनी त्यांचं साहित्याचं सादरीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासपूर्ण या ठिकाणी विद्यार्थी त्यांचं सादरीकरण या ठिकाणी करतात। दिनांक 3/1/2026 रोजी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं साहित्याचं मूल्यमापन हे आम्ही उच्च माध्यमिकचे प्राध्यापक यांची निवड करून या ठिकाणी ते मूल्यमापन करणार आहेत। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मूल्यमापन त्या ठिकाणी होईल आणि मूल्यमापन झाल्यानंतर पुढील अहवाल हा वरिष्ठ कार्यालयास या ठिकाणी सादर करण्यात येईल। त्या अनुषंगाने आव्हान असं करण्यात येत आहे की तालुक्यातील शिक्षणप्रेमी नागरिक, मार्गदर्शक शिक्षक आणि शाळा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की या 2 दिवसाच्या विज्ञान साहित्य पाहण्यासाठी या ठिकाणी खुलं ठेवण्यात आलेलं आहे। याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असं या ठिकाणी नम्र आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद। आज या ठिकाणी दिनांक 2/1/2026 रोजी 53वे तालुकास्तरीय विज्ञान आणि गणित प्रदर्शन जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या डॉक्टर होमी भाभा जहांगीर या विज्ञान नगरीमध्ये सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, विद्यार्थी यांचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि या प्रदर्शनाचा लाभ तालुक्यातील अनेक शाळांनी घ्यावा, बालवैज्ञानिकांना त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी त्या दृष्टीनं सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा एवढं मी नम्र आवाहन या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो। 2026 जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आष्टी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य हेतू काय आहे तर विद्यार्थ्यांना इमॅजिन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट दॅन दॅट ऑफ द नॉलेज इज द लिमिटेड अँड इमॅजिनेशन इज इन्सर्कल्ड टू द वर्ड। म्हणजेच विद्यार्थ्यांना इमॅजिन केलं पाहिजे। विज्ञानाची जी क्षमता आहे, नॉलेज आपल्याकडे लिमिटेड असतं, परंतु इमॅजिन करण्याची माणसाची क्षमता फार मोठी असली पाहिजे। यामधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जी जोपासना होते, नवीन शोध लावण्याची जी कला असते, नवीन संशोधन करण्याची जी कला असते ती विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात झाली पाहिजे आणि त्यांनी वेगवेगळ्या मॉडेलमधून उद्याच्या संशोधनामध्ये काय निर्माण झालं पाहिजे, आपल्याला कशाची गरज पाहिजे, जसं की ज्या विज्ञानामधून काय निर्माण होतं, आपलं जग हे कोविड-19 थांबलं होतं, त्यामधून विज्ञानामधूनच हे जे व्हॅक्सिन निर्माण झालं आणि व्हॅक्सिन निर्माण करून आपण जी व्हॅक्सिन कोरोना जे आपण त्याच्या संकटावर मात केली, याच्यातून संशोधक निर्माण झाले, शास्त्रज्ञ निर्माण झाले। तर या ठिकाणी ज्या शाळांनी भाग घेतला त्या सर्वांचं, त्या सर्व विद्यार्थ्यांचं, त्या सगळ्या मार्गदर्शक शिक्षकांचं सर्वांचं असं हार्दिक असं अभिनंदन। धन्यवाद। माध्यमिक विद्यालय धानोरा तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी 53वे
तालुकास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शन आज आयोजित करण्यात आलेलं आहे। या विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे। या विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश असा की यामधूनच उद्याचे वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, संशोधक निर्माण होणार आहेत। त्याचबरोबर विज्ञान म्हणजे काय, तर जेव्हा आपल्याला एखादा प्रश्न पडतो तर त्याची उकल करण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी वैज्ञानिक शोध लावणं गरजेचं ठरतं आणि मग मानवी बुद्धिमत्ता या ठिकाणी नवनवीन शोधाची सुरुवात करतात। या सर्व विज्ञान प्रदर्शनात आलेल्या सहभागी झालेल्या शाळांना, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर आपल्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामधून काही उपकरणाची निवड व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये, जनता उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जे विज्ञान आणि गणितीय प्रदर्शन इथं मांडण्यात आलेले आहे, मी आमचे गणित तज्ञ श्री रामानुजन यांना नतमस्तक होऊन ह्या आमच्या ज्या विद्यालयामध्ये जे विज्ञान प्रदर्शन आहे आणि त्यात गणिताविषयी जे उपकरण मांडलेले आहेत ते बी कौतुकास्पद असे उपकरण इथं काही विद्यालयांनी मांडलेले आहे। मी त्यांचे बी आमच्या प्रशालेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि हे चांगले चांगले संशोधक निर्माण व्हावे हा उद्देश हा विज्ञान प्रदर्शनाचा असतो आणि त्या निमित्त अनुषंगाने मी त्यांना शुभेच्छा देतो की चांगले गणित तज्ञ, विज्ञान संशोधक वृत्ती मुलांमध्ये निर्माण व्हावी। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं नाव स्नेहल विठ्ठल चव्हाण, 11वी सायन्सची विद्यार्थिनी आहे, जनता उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा। सो मी आज हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मॉडेल बनवलाय। माझा यातून एकच उद्देश सांगण्याचा की जे पावसाचं पाणी टेरेसवर पडतं ते वायला न जाता त्याचा पुनर्वापर कसा होईल हे या मॉडेल मधून दाखवून दिले। सो पावसाचं पाणी टेरेसवर पडतं, नंतर इथं फिल्टर लावले, फिल्टर मधून पाणी मेन टँक मध्ये सोडले, नंतर मेन टँक मध्ये ओव्हरफ्लो होऊन पाणी वेल मध्ये सोडले, म्हणजे विहिरीत सोडले। नंतर ते पाणी विहिरीतून आपण शेतीसाठी त्याचा वापर करू शकतो किंवा आपण डेली लाईफ मध्ये त्याचा वापर करू शकतो आणि हे पाणी फिल्टर करून आपण पिण्यासाठी वापरू शकतो, कारण पावसाचं पाणी पिण्यासाठी खूप आपल्या शरीरासाठी पोषक असतं आणि पचायलाही हलकं असतं। अशा प्रकारे हा प्रोजेक्ट आहे आणि याचे फायदे म्हणजे भूगर्भातील पाणी जपलं जातं आणि वनस्पतींच्या पोषकासाठी हे पाणी उपयोगी ठरतं। नंतर पाण्याची बिले कमी होतात। अशा प्रकारे हा प्रोजेक्ट आहे आणि मातीची धूप कमी होते, पूरही कमी होतात। सो हा प्रोजेक्ट बनवलाय मी। यात मिनी वॉटर मधून मिनी वॉटर जोडून पाणी इथं आणले, नंतर फिल्टर केले, मेन टँक आहे, वेल आहे, ग्रीन ग्रास। अशा प्रकारे हा माझा प्रोजेक्ट आहे। थोडक्यात तिथं मी डायग्राम मध्ये दाखवले, काही फायदे लिहिलेत खाली। थँक्यू। समान असल्यामुळे जी स्पीड पुढच्या गाडीची असेल ती स्पीड मागच्या गाडीची असेल, त्यामुळे दोन्ही गाड्यांची स्पीड जर का सेम असेल तर अपघाताचे चान्स सुद्धा कमी होतील। ऍक्सिडेंट आपल्या गाड्यांच्या वर खाली स्पीड मुळे होतो ना, तर तो पण होणार नाही। आणि हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी आम्ही कोणत्याही इलेक्ट्रिक हे केलं नाही, म्हणजे मोबाईल, कम्प्युटर, टीव्ही कशाचाच उपयोग आम्ही ह्याच्यासाठी केला नाहीये। आम्ही ह्यासाठी फक्त 50 रुपये खर्च केलाय आणि आम्ही 2 ते 2.5 दिवसाच्या कालावधीमध्ये हा आम्ही पूर्ण प्रोजेक्ट बनवलाय। धन्यवाद।
आता जर आपली गाडी त्या सिग्नलवर थांबली तर जर आपली गाडीची चार्जिंग कमी व्हायला लागली तर आपण चार्जिंग करायला इथे नेऊ शकतो आपण. आणि जर इथं मागची गाडीला टाइम लागत असेल, आपल्याकडे जर वेळ असला तर गाडी नेऊन इथं म्हणजे इथं फुल चार्जिंग होणार.